महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशन लगत सुरू असलेल्या अग्निशमन दलाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला। यात सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला। नवनाथ अण्णाप्पा कागलकर वय 38 राहणार शाहूनगर राजारामपुरी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। तर दत्तात्रय शेंबडे, अक्षय लाड, वैभव चौगुले, सुमन वाघमारे, जयश्री शेंबडे, वनिता गायकवाड आदी स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली सापडून गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महापालिकेचे फुलेवाडी येथे फायर स्टेशन आहे। या फायर स्टेशन लगतच अग्निशमनच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू आहे। रेणुका कंस्ट्रक्शनच्या वतीनं गेल्या 3 महिन्यांपासून हे बांधकाम सुरू आहे। मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून येथे स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं। 4 सेंट्रिंग कामगार व 4 मजूर असे एकूण 8 कर्मचारी स्लॅब टाकण्यात व्यस्त होते। अचानक स्लॅबला भेगा जाऊ लागल्यानं दोघा कर्मचाऱ्यांनी स्लॅबवरून खाली उड्या मारल्या, तर अन्य 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले। यामधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 7 जणांना जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे संपूर्ण अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केलं। तसेच 2 जेसीबी, 4 अग्निशमन गाड्या, 4 रुग्णवाहिका, सीपीआरचे वैद्यकीय पथकही पाठोपाठ दाखल झालं आणि ढिगाऱ्याखाली सापडलेल्या कामगारांना बाहेर काढत तत्काळ त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। इथं आम्ही आलो आणि आल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन लगेच चालू झालं। 7 लोक आत आहेत असं माहिती आम्हाला मिळाली। त्यानंतर बऱ्यापैकी 4 लोक, जसे एसपी साहेबांनी सांगितले, कलेक्टर साहेबांनी सांगितले की 4 लोक ही सीपीआरला ताबडतोब शिफ्ट केलेली आहेत। त्यातली 2 लोक व्यवस्थित आहेत अशी माहिती आहे। आता इथं जी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 1 माणूस राहिला आहे असा एक अंदाज आहे। अजून आम्हाला देखील कळालेलं नाही, कदाचित 1 माणूस राहिला असावा। आम्हाला काळजी वाटते, कारण ज्या पद्धतीचं काम झाले, स्लॅब पूर्ण व्हायच्या आधीच लोकांचं वावर होता आणि मग तो स्लॅब पूर्ण पडल्यामुळं सगळ्यांनाच त्या अडचणीमध्ये सामोरं जावं लागलं। रेस्क्यू ऑपरेशन व्यवस्थित सुरू आहे। 1 माणूस राहिला असेल तो लवकरात लवकर काढला जाईल। कॉन्ट्रॅक्टर इथं नसल्यामुळं आम्हाला देखील कळत नाही नक्की काउंट काय। ची घटना आहे, ज्यावेळेस ते माहिती भेटली की फुलेवाडी फायर स्टेशनला स्लॅब पडलेली आहे, तर ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन चालू झालेलं आहे आणि पूर्ण क्राउड मॅनेजमेंट आहे आणि ट्रॅफिकचे डायव्हर्शन ते सुद्धा चालू करण्यात आलेली। आणि जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चालू आहे। 2 जेसीबी जे पडलेला मलबा आहे, डेब्रिज आहे, ते काढायला सुरुवात झाली। आतापर्यंत 4 लोकांना जे खालून काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे। आणि बहुतेक आता अशी माहिती भेटतात की आणखी कोणी नाही, तरी पण ते पूर्णपणे डेब्रिज काढून, जे पूर्ण मलबा काढून तर कळेल शेवटपर्यंत की आणखी कोणी आहे किंवा कसं। पण बहुतेक आतापर्यंत अशी माहिती भेटतात की जेवढे लोक दबलेले होते 4 लोक, त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे।